तर माझा आवाका किती हे अजित पवारांना समजेल, मात्र मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही अशी भूमिका विजय शिवतारेंनी घेतली. शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. बैठकीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याच वेळी 2-4 दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं शिवतारेंनी सांगितलं. बारामती लोकसभा लढण्यावर शिवतारे ठाम आहेत. अजित पवारांविरोधात त्यांनी थेट दंड थोपटलेत, त्यामुळे महायुतीत तणाव आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवतारेंना भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. त्यामुळे शिवतारे आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस हे बोल. माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना. आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका की अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे. त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू. हां, मी आपल्या शब्दाबाहेर नाही, परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून 1-2-4 दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉयझनिंगमुळे खराब झालेली आहे. तर 1-2 दिवस मुंबईत राहून पुन्हा चेकअप वगैरे करून मी साधारणतः 2 दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय.